एका बीजा केला नाश मग भोगिले कनीस कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी कळे सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवेद आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थ मधी प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी मनोजो मारुतो तुल्य वेगम जतींद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम आत्मजवान रुद्र मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका एका बीजा केला नाश मग भोगिले कनीस थोडासा आवाज दे रे बाळा मला जय श्रीराम दे आवाज क्लिअर दे आवाज दे आवाज अजून जय श्रीराम ओके छान कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण ना स्वतःच्या देहासाठी ना स्वतःच्या भावासाठी ना स्वतःच्या बायका पोरासाठी ना स्वतःच्या फक्त कुटुंब कबिलासाठी ना स्वतःच्या गल्ली बोळासाठी ना स्वतःच्या देहू गावासाठी ना स्वतःच्या हवेली तालुक्यासाठी ना स्वतःच्या पुणे जिल्ह्यासाठी ना स्वतःच्या मर्यादित असलेल्या महाराष्ट्रासाठी ना भारत देशासाठी ना फक्त आशिया खंडासाठी पूर्ण या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा व्यक्तिमत्व या जगाला ज्ञानाचा अमृत पाजणारा व्यक्तिमत्व ज्यांना जगाने जगद्गुरु म्हणून घोषित करावं तुमच्या आमच्या सारख्याने किती भगवे पोशाख परिधान करावेत रुद्राक्षाच्या कमरेवर माळा टाकाव्यात हातात टाकाव्यात गळ्यामध्ये टाकाव्यात रुद्राक्षाच्या माळाचा पोशाख परिधान करून जटा वाहून रस्त्याने चालावा आणि आपण आपल्या शिष्याला म्हणावा ऐकलं का उद्यापासून आपल्याला जगद्गुरु म्हणायचं बरं का तुम्ही या जगद्गुरूंचा ढिगारा वेगळा या जगात एकच जगद्गुरु होऊन गेले आमचे संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा निवडलेला अभंग 4 चरणाचा अभंग ज्याला आजपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत कुणीही पाडू शकत नाही भंग असा तो निवडलेला अभंग आणि चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत कधीच पडणार नाही खंड असा तो 20 वर्षापासून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह हे वारकरी संप्रदायाचे आपण मोठे योद्धे आहोत शब्द पडतोय ना पाटायलाच पाहिजे योद्धे आहोत कारण तुकाराम महाराज म्हणाले ना आज शिवाजी राजांचं आगमन झालंय मी खंडागळे साहेबांना सुपेमध्ये असतानाच रिक्वेस्ट केली म्हटलं आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असेल मूर्ती असेल करा विराजमान राजांच्या प्रतिमेचं पूजन करू आणि मग कीर्तनाला सुरुवात करू आइए महाराज विराजिए 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 आइए महाराज राजे देव देश धर्म राजे हे सगळे सांभाळण्यासाठी जेवढे शास्त्र महत्वाचे
राजा जेवढे रामायण महत्वाचे, जेवढे भागवत महत्वाचे, जेवढे महाभारत महत्वाचे राजे, तेवढे तुमचे शिव महाभारत सुद्धा महत्वाचे. म्हणून राजे आज आम्ही तुम्हाला विनंती करतो, या ब्रह्मांडामध्ये या तिन्ही लोकांमध्ये आपण कुठेही असाल, आपण या तिन्ही लोकातून यावा आणि आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. आइए महाराज, आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणत असतानाच तुकाराम महाराज एका शेतकऱ्याचं उदाहरण देतात. मला वाटतं आपल्याकडचे बरेच सगळे शेतकरीच आहेत. तुम्हाला तिफन माहिती आहे, तुम्हाला पाबरही माहिती आहे. मग शेतकऱ्याने हातामध्ये तिफन घ्यावी, पाबर घ्यावी, त्याला चाढ लटकवलेलं असतं आणि चाड्याच्या गळ्यात एक वटी असते. त्या शेतकऱ्यानं वटीतलं धान्य मुठीत घ्यावं आणि मुठीतलं धान्य चाड्याच्या माध्यमातून धरणी मातेच्या कुशीमध्ये पोहोचतं करावं. मला सांगा, जमिनीत सांडल्यानंतर त्याचा काय झाला? नाश, वाटोळं झालं ना. पण तुकाराम महाराज म्हणतात, जरी तुम्ही त्याचा जमिनीमध्ये नाश केला असला, जर तुम्ही त्याची काळजी घेतली तर मग भोगिले कणीस. इथं नाश झाला, विषय संपला. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर त्याची काळजी घेतली तर मग भोगिले कणीस. बघूया पुढे चिंतनामध्ये तुकाराम महाराजांना या शब्दांचा अर्थ डेफिनेटली नेमका असाच लावायचा का अजून वेगळं काय बघायचं? एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. कळे सकळा हा भाव, लहान थोरांवरी जीवा. कर्म हे मात्र सगळ्यांनाच करावं लागतं. लहान असाल, थोर असाल, कुणीही असाल, जोही प्राणी आहे त्या प्रत्येक प्राण्याला जन्माला आल्याबरोबर कर्म हे करावंच. सकारात्मक शब्द वापरतो मी, करावंच लागतं आणि लागलं. किती लहान, किती थोर. थोर तर गेलेच कष्ट करता करता, पण किती लहान. अहो नेटकस नवीन जीव जन्माला यावा, भगवंत त्याला श्वास देतो. मग पुढचं काम कोणी करायचं? हे सुद्धा कर्मच आहे का नाही? तुम्ही म्हणता महाराज श्वास घेणं हे का कर्म आहे? मग तू थांबव, उसके बाद पता चलेगा ये क्या है. लहान असाल, थोर असाल, कर्म हे करावंच लागतं. कारण कर्म केल्याशिवाय लाभ नाही. फुकासाठी केल्याविन प्रत्येक जीवासाठी, प्रत्येक जीवाला हे कर्म करावं लागतं. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, पांडुरंगा मी योद्धा, मी तर योद्धाच आहे. पण या ब्रह्मांडामध्ये जे स्वतःला योद्धा म्हणून घेतात ना, त्या प्रत्येकाने ऐका, योद्ध्यानं कधी गोधड्यात मारायचं नसतं. नाही, योद्ध्यानं कधी सलान पिता पिता ते दवाखान्यात मारायचं नसतं. योद्ध्याने मारावं रणांगणात. आणि जर योद्धा रणांगणात धारातीर्थ पडला तर मग मात्र त्याला 2 गोष्टी प्राप्त होतात. एक देव लोकांमध्ये जागा मिळते आणि 2 या मृत्यू लोकांमध्ये कीर्ती मिळते. काय मिळते? कीर्ती मिळते. पण कोणाची? कोणाला? ओनली योद्ध्याला. हे संसार प्रपंचामध्ये किती कमवा, किती बांधकोरा, किती बँका भरा, किती पाठीमागच्याला कमवून ठेवा, फार फार 2-3 पिढ्या, 4थ्या पिढीला नामो निशान. बरं इकडं कमवू नका असं नाही म्हणायचं, पण मुद्दा मला हा सांगायचा आहे, इकडं कितीही कमवलं तरी कमीच आहे. संसारात उरलं काय? पण ज्याने देव देश धर्मासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली त्याची मात्र कीर्ती पाठीमाग उत्तम उरली. उत्तमाची उर कीर्ती
तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती कोणाची मिळते माहिती ना? सप्त्याला वर्गणी लय गोळा झाली हो, पण कार्यकर्त्यांनी त्याचा तपासच लागून दिला नाही. मिस्टर पेटी मास्टर बरोबर ना? मी काय तंबाखू खाल्ली नाही आणि प्रारब्धानी नशिबानी संगतीने आपल्याला त्याची सवय, कारण जन्माला येताना आपल्याला कोणती सवय नव्हती, कुठलंच व्यसन नव्हतं जन्माला आलो त्यावेळेस. मग हे लागलं का? संगतीने होतो पंगतीचा लाभ. हे संगतीने वाटोळ झालं. माणसांमुळेच माणसं बरबाद झाली, संगतीमुळे माणसं बरबाद झाली. माणसांमुळेच माणसं सुधारली, संगतीमुळे माणसं सुधारली. माणसांमुळेच माणसाचा संगतीमुळे संगतीचा इतिहास घडला. संगतीमुळेच एका संगदराचा राज्याभिषेक झाला. हा परिणाम कशाचा आहे? संगतीचा परिणाम आहे. हा संगतीचा परिणाम. उत्तम कीर्ती त्याची मिळते जो देव देश धर्मासाठी स्वतःच्या विषयीची राख रांगोळी करतो. अशी कोणाची कीर्ती मिळू शकत नाही. कसली मुलं जन्माला घालायची आपल्याला? कसली मुलं जन्माला घालायची? आज पांढरीच्या पुलावर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. महाराष्ट्रात फिरतो आम्ही. अनेक जण म्हणतात महाराज आमचा सप्ताहच बंद पडायला लागलाय, काही का व्हायना. एवढे नाही एवढे या. आम्ही पैशाला कधी किंमत देत नाही. मार्बल फरशीत आम्हाला लाखोनी मिळतील, पण सारलेल्या शेणावर जी चटणी भाकरीचा गोडवा आहे ना, त्याची गंमत असेल काही वेगळीच आहे. शाण्याला कुणी सांभाळील? येड्याला सांभाळा. शाण्याला कुणी सांभाळील? काय? श्रीमंताला कुणी जवळ करील? गरीबाला जवळ करा. हा, कारण गरीब दारातून एक तुकडा सुद्धा घास दिल्याशिवाय कधी गरीब जाऊ देणार नाही. मग श्रीमंताचा आपले महाराज बोललेच की ते डोकून पाहिलं तरी त्याच्यात दिसत नाही. अशी गंमत आहे. कशासाठी करायचे अखंड हरिनाम सप्ताह? कशासाठी करायचे? बरीच मोठी भावना आमच्या या हृदयामध्ये उभा राहिली आहे. महाराज नित्यनेम हो. 50 वर्षापासून 60 वर्षापासून एक सप्ताह मला भेटला बुलढाणा जिल्ह्यामध्ये. म्हणले महाराज 350 वर्ष झाले या सप्त्याला. त्यांनी तरी कशाचे मोजले? पहिले सांगते तुम बोलते म्हणून हम बोलते, आणि तुम करते म्हणून हम भी करते. ते काय 350 वर्ष मोजीत आलेत का? पण मी एक सप्ताह पाहिला. म्हणले महाराज आमच्या आजोबा पंजोबा सांगतात की हे 100 वर्षाच्या अगोदरपासूनचा सप्ताह चालू आहे. असू शकतं. हे कशासाठी सप्ताह करायचे हो? लय खालच्या भाषेत येऊन बोलणार नाही बरं का, पण कोणाची जिरवण्यासाठी करायचे? हे आमच्यासारखे लेकरं आळंदी पंढरपूरहून एवढे वर्ष आम्ही घासले का? आम्हाला शेतीवाडी नाही का गावाकडे? का आम्ही भिकार चोट येत? बरेच जण म्हणतात कीर्तनकाराला गायकांना इकडून पैसा मिळतो, त्यांना काय म्हणून तर बीड जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, नगर जिल्ह्यातले सगळे तिकडे. अरे नाही, अरे ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिला. आणि आजच्या जगामध्ये जर तुम्हाला समाजासाठी जर जगायचं असेल ना, तर पैशाशिवाय कोणाचंच काहीच चालू शकत नाही, काहीच चालू शकत. तुम्हाला लाखो रुपये नाही मागितले आम्ही हो, पण निदान गाडी आमची हिथून दुसऱ्या रणांगणात पोहोचल एवढं तर करू शकता ना. मुद्दा मला काय सांगायचं आहे माहिती का? समाजाकडे पैसा जास्त झालाय म्हणून अखंड हरिनाम सप्ताह करायचा नाही. गैरसमज डोक्यातला काढून टाका की आमच्याकडे घरी शेतीवाडी नाही म्हणून आमचा 7-12 दाखवतो तुम्हाला. शेतकऱ्याचे पोर आहेत आम्ही, तुमच्याच रक्तातले लेकर आहेत आम्ही. माझा काही लय लांबचा आहे का? आता मी नारायणाच्या गादीवर माझा परिचय देत बसत नाही. परिचय देणं म्हणजे ते आपण आपली कीर्ती सांगायला नाही आलो, आपण महापुरुषांची देवाची कीर्ती गायला आलेलो आहे. मी ह्याच मातीतला आहे.
आपल्याकडे काही कमी नाहीये, पण एकच कमी आहे, आपल्या माणसाने आपल्या माणसाला सुधरून दिलं नाही. आपली माणसं पहिल्यापासून चांगली बरं का सत्यवान, आपली माणसं पहिल्यापासून चांगली. आपली माणसं आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, विदरशाही, पोर्तुगीज, डाच, इंग्रज या सुलतानी सत्तेचे पाय चाटायला चांगली. आपली माणसं आपल्याच माणसाचा पाय धरून पाठीमागं ओढून त्याला कायमचं बर्बाद करायला चांगली. आपली माणसं कोल्या कुत्र्यातली पर प्रांतातल्या जनावरांची पाय चाटायला चांगली. आपली माणसं आपल्याच माणसाला कायमच्या आयुष्यातून उठवायला चांगली. काय करणार, दुर्भाग्य, आपली माणसंच लई चांगली, लई चांगली. अभिमान वाटतो आपल्याला. हॅलो, आम्ही कधी मुंबईला जातो, कधी पुण्याला जातो, कधी ठाणे, सातारा, इकडे संभाजीनगर, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये फिरतो. खंडागळे पाटील काही काही भेटतात तुमच्या वयातले आम्हाला. महाराज, एक माझा मुलगा युरोपला डॉक्टर आहे, एक थायलंडला तज्ञ आहे, एक मुलगी आहे, तिचं लग्न झालंय. अरे आता मात्र ती आणि मी, आम्ही दोघ जण ठणठणीत राहतो. थोडाफार परमार्थ तुमच्या बरोबर आम्ही करतो आहोत. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा मुलगा युरोपला गेला, आम्हाला अभिमान वाटतो तुमचा मुलगा शास्त्रज्ञ झाला. ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याची दुसरी बाजू कुठे आहे? नाण्याची दुसरी बाजू कोणती? आम्ही या मातीत जन्माला आलो, आम्ही या मातीत लहानाचे मोठे झालो. आमचं मस्तक पूर्ण तयार, मजबूत, टॅलेंट झालं ते या भारत मातेत. आणि चांगला पैसा कमवायच्या मापात आलो की मग मात्र आम्ही आमच्या भारत मातेची सेवा करायची सोडून आम्ही थायलंडला शास्त्रज्ञ झालो. 50 ते 60% शास्त्रज्ञ भारत देशातले. अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, जपान, इटली, दुधाची किटली. 50%पेक्षा जास्त खंडगळे पाटील दुसऱ्या देशात शास्त्रज्ञ कुठले? आपल्या देशातले. आणि आपल्या बापाला अभिमान वाटतो माझा पोरगा थायलंडला गेला. अरे आम्हालाही तुझ्या पोराचं कौतुक आहे, पण ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीसाठी कधी आणि काय करणार आहे तुझं पोरग मला सांग. दीडशे वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये छाती ठोकून भारत देशाचं कौतुक सांगितलं, अभिमान सांगितलं, हिंदुत्व सांगितलं. आय एम अ ग्रेट. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. व्याख्यान संपलं स्वामीजीचं. स्वामीजीला एक जण भेटला. स्वामीजी, आपने स्टेज पर इसी वक्त कहा कि हम बड़े भाग्यशाली है, बस आप भाग्यशाली कैसे है कुछ बताइए. स्वामी विवेकानंदांनी सुंदर उत्तर दिलं. आम्ही भाग्यशाली यासाठी आहोत की आम्ही भारत देशात जन्माला आलो. आम्ही भाग्यशाली यासाठी आहोत की ज्या मातीला श्रीकृष्ण भगवंताचे पाऊलं लागले ही तीच माती. या जगाला ज्ञानाचा अमृत भरणारे ज्ञानेश्वर माऊली ज्या मातीत जन्माला आले ही तीच माती. या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा गाथाच्या मातीमध्ये जन्माला आला ही तीच माती. 18 पगड जाती धर्माला सगळ्यांना एकत्र केलं आणि स्वतःच्या चिमुटभर मुरंगडीच्या जोरावर आधी राज्य आणि स्वराज्य उभा केलं. ते छत्रपती शिवाजी राजा सुद्धा याच मातेत जन्माला आलो. म्हणून आम्ही भाग्यवान. आय एम ग्रेट. भाग्यवान आहे. भाग्य लागतं या भारत देशात जन्माला यायला. कारण इथं कुणीही जन्माला येत नाही. इथं कुळही तसंच क्वालिटीचं लागत. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन
म्हणतात सावध. तुम्ही तुमचा आनंद लोटा. आवाज दे रे बाळा थोडासा, मला साऊंडचा आवाज दे. साऊंडच्या पुढचे थोडंसं बाजूला सारखा. गायक मंडळी तुम्ही तुमचा आनंद लोटा. पखवाज वादक तुम्ही तुमचा आनंद लोटा. सोबदार कोणी वळवळ केली तर भाला आहे तुमच्या हातात, आणि चुकलं माकलं तर मी माझं बघतो काय करायचं ते. तुम्ही काय करता? आपलंच आहे पटांगण, घाला लोटांगण. पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेते. यावं हरीचे दास सोडा, जिथं हरीने जन्म घेतला ती ही भूमी, आम्ही त्या भूमीत जन्माला आलो. स्वामीजींना पुढे तो माणूस म्हणला, स्वामीजी आपको जितने डॉलर चाहिए उतने हम डॉलर देंगे, कृपा करके आप आपके हिंदुस्तान में मत जाइए, यही रहिए. स्वामी विवेकानंदाच्या जागेवर जर मी असतो तर मी म्हणलो असतो, आधी अकाउंट नंबर देतो, तुला काय भरोसा नाही, टाक. नाहीतरी त्या हिंदुस्थान मध्ये आपल्याला काही किंमत नाही, आपल्याला कोणी विचारित नाही. तिकडे जाण्यापेक्षा तुम्हालाच अक्कल शिकवतो, टाक. मुद्दा मला सांगायचा आहे, स्वामी विवेकानंद गेले. भारत देशाचं कौतुक, हिंदुत्वाचं कौतुक, आमची भारतीय संस्कृती त्या व्यासपीठावरती सांगितली. तिथं शास्त्रज्ञ म्हणून नाही राहिले, ते माघारी आले. आपले पोरं कधी येणार आहे? आणि त्या देशातलं विज्ञान जरी आपल्या मुलांनी नेलं तरी या विज्ञानाला खरी साथ कोणी दिली माहितीये का? आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी. त्या देशातले शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतात आणि डोक्यावर घेऊन छाती ठोकवून आनंदाने नाचतात. गल्ली गल्लीने चौकात चौकातून ज्ञानेश्वरीची मिरवणूक. कधी? ज्या दिवशी आपला आळंदीमध्ये समाधी सोहळा चालू असतो ना, त्या दिवशी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन तिकडचे शास्त्रज्ञ डोक्यावर घेऊन नाचतात. त्यांना कोणीतरी विचारलं, हे काय डोक्यावर घेऊन नाचताय? त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी. हे कोणाचं आहे पुस्तक? आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचं. कुठं असतात? इंडिया, महाराष्ट्र, आलंदी, पुणा. क्यों ऐसा क्या है इसमें जो आप उनका बुक सर पर रखे इतना घुमा रहे हो, ऐसा क्या है इसमें? त्यांनी उत्तर दिलं, भारत देशापेक्षा आम्ही जर तुम्हाला 50 वर्षांना पुढे घेऊन आलो असतो, त्याच्या पाठीमागे या डोक्यावर घेतलेल्या ज्ञानेश्वरीच आहे. आज आम्ही डोक्यावर घेतली, पण त्याच्या अगोदर आम्ही डोक्यात घेतली. म्हणून तर जगाला मी सांगतो, ते फेसबुक वाचण्यापेक्षा, व्हॉट्सअप वाचण्यापेक्षा, फालतू पुस्तकं वाचण्यापेक्षा वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा बर त्याती केसी. ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान अतिशय मूर्खाला सुद्धा होतं, त्या दगडाला सुद्धा होतं, पण ती ज्ञानेश्वरी वाचली तर. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली योद्धे आहेत महाराज, योद्धे. तुकाराम महाराजांचं मर्यादित असलेलं घर म्हणजे ती त्यांची संपत्ती नाही, त्यांच्या पिढ्याने पिढ्यापासून असलेली आणि त्यांच्याही नावावर आलेला 7-12 म्हणजे त्यांची ती जमीन, म्हणजे त्यांची ती जमीन नाही. आपली हद्द, आपला जेवढा 7-12 असेल तेवढीच आपली हद्द, तेवढीच आपली जमीन, ती तुमची आमची. महापुरुषांना, संतांना या गोष्टींची मर्यादा नसती. मर्यादा बरं का मिस्टर सिंगर, या गोष्टींची मर्यादा आपल्या संतांना आणि महापुरुषांना नसती. ही जमिनीची मर्यादा यांना नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, अखंड आमचा भारत वर्ष ही आमची जमीन आहे, ही माझी जमीन आहे. म्हणून तर मला वाटतं शाळेमध्ये प्रतिनिधित्व आपण म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्या प्रतिज्ञेत जेवढं लिहिलंय, जेवढं आजपर्यंत आपण बोललो, रोज प्रतिज्ञा केली, तेवढं माणूस जगला तरी मला वाटतं लय सुख आणि जगल, आणि जगाला पण जगून. एक अंश नाही हो, एक अंश नाही. पाणी पाणी केलं त्या प्रतिज्ञेचं, पण एक अंश सुद्धा आपल्या जगण्यामध्ये सापडत नाही.
नाथ महाराज आमचे संत बोलले हो नाही नाही ज्ञानेश्वरी वाचा पद्धतीतली एक तरी ओवी नाही आम्हाला तेवढी अनुभवायला सवयच नाहीये तेवढी सवड नाहीये संतांना मर्यादित जमीन नसते आमचे संत बोलतात हा सारा अखंड भारत वर्ष माझा आहे आणि हा सगळा भारत वर्ष माझा आणि माझाच राहावा यासाठी स्वतःच्या आयुष्याची अशी एकाने नाही अशा किती हजारो लोकांनी स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय किती जणांची नावं घ्यावीत एखादा दृष्टांत सांगितला असता पण वेळ नसतो काही गोष्टीत पुढे बोलायचं असतं मी नावं घेऊन उल्लेख करतो कोणाबद्दल सांगावा आमच्या कृष्ण कन्हैयाबद्दल बोलावा आमच्या 5 पांडवांबद्दल बोलावा आमच्या रामप्रभू बद्दल बोलावा काय येऊ नको म्हणलं तरी पाठीशी पाठी राखा म्हणून येणाऱ्या आमच्या लक्ष्मणाबद्दल बोलावं 2500 वर्षापूर्वीच्या आमच्या चंद्रगुप्त मौर्याबद्दल बोलावं का महाराणा प्रतापांबद्दल पृथ्वीराज चव्हाणबद्दल का अशोक सम्राटांबद्दल इंद्रायणी भीमेच्या काठावरती आमच्या चिमुकल्या लेकरांनी जन्म घ्यावा आणि भारत देशाला ज्ञानाचा अमृत वाजण्यासाठी ज्ञानेश्वरी जन्माला घालावी आमच्या 4 रत्नांबद्दल बोलावं का माझे लेकर सुखाने राहावेत जगावेत हे जगाला असंच अखंड त्यांनी तेवत ठेवावं ज्ञान देत राहावं म्हणून स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या आमच्या विठ्ठल रुक्मिणी मातेबद्दल बोलावं का 150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या ताब्यातून माझा भारत देश सुखरूप सुटावा म्हणून भगतसिंग राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त जतीन दास चंद्रशेखर आझाद या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली त्या महापुरुषांबद्दल बोलावं का 18 पगड जाती धर्मातल्या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी राजांबद्दल बोलावं एक वाक्य बोलायला आवर्जून ऐका झोपले नाही तुम्ही आज तुम्ही आम्ही जर सुखाने जगत असतो ना आज तुम्ही आम्ही जर सुखाने जगत असतो ना तर याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा या महापुरुषांचा आहे या महापुरुषांनी स्वतःच्या जीवाची राख रांगोळी केली आहे म्हणून आज तुम्ही आम्ही सुखाने जगतो आहोत उलट माझा फक्त एकच प्रश्न आहे कीर्तन ऐकायला आलेले तुमच्या आमच्या रक्तातून जन्माला येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्या अशाच सुखाने जगाव्यात यासाठी तुम्ही आज काय बलिदान देणार आहात सांगा खंडगळे पाटील काय बलिदान द्यावं आपण आपल्या भविष्यातल्या पिढ्या सुखाने जगाव्यात यासाठी आपल्या बापांचंही बलिदान आहे बऱ्याच जणांचं हनुमंतरायाच्या दारात जायचं हनुमंतरायाला रिक्वेस्ट करायची रिक्वेस्ट कोणी बापानी 21 नारळाचं तोरण बांधेन चांगला मुलगा ते 21 नारळाचं तोरण बांधेन ह्यांच्या पोटी कोण जन्माला येतं माहिती आहे तुम्हाला याच्या बापाशिवाय आहेच कोण 5 वर्षापासून 6 राज्यात शिवजयंतीसाठी फिरतोय या वर्षी 4 राज्यात जाण्याचा योग आला कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माझी कथा झाली आणि व्याख्यान कीर्तन झाले व्याख्यानाच्या अगोदर जरा थोडंसं गावात लवकर येत असतो मी आज थोडा उशीर झाला पण लवकर आल्यानंतर जरा गावातला नकाशा बी कळतो ना डायरेक्ट एंट्री करायची आणि कीर्तन करायचं निघून जायचं मजा राहत नाही नुसतं येणं सांगणं हे नाही लोकांबरोबर चर्चा झाली पाहिजे समाजाबरोबर चर्चासत्र झालं पाहिजे काय चाललंय काय केलं पाहिजे चर्चासत्र झालं पाहिजे जरा मग लवकर गेलं म्हणजे आम्हाला थोडंसं कळतं मग आमचे तरुण भक्त असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या राजे तुमचा पहिला मवळा आपण ए वाजवलं का नाही वाजेव या ना राजे या राजे तुम्ही जन्माला या कारण राजे स्वराज्य निर्माण तुम्हीच करावा
किल्ल्याची उभारणी स्वराज्यासाठी तुम्ही करावी आणि तुमच्या किल्ल्यावरती जाऊन आम्ही बदाम टाकून तिचं आणि आमचं नाव टाकायला आम्हीच. आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराजांचा. सत्यवान, आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून तर आम्ही रस्त्याने चालता चालता ढाब्याचे नाव लिहितो. छत्रपती ढाबा. अभिमान आहे आम्हाला राजे तुमचा. म्हणून तर आम्ही धाब्याचं नाव टाकतो. जगदंब ढाबा, रायबा ढाबा, तोरणा ढाबा, स्वराज्य ढाबा. आणि तिथं व्हेज नॉन व्हेज बोकडं कापितो. अभिमान आहे राजे आम्हाला तुमचा. अभिमान आहे. म्हणून आम्ही म्हणतो राजे तुम्ही पुन्हा अवघड आहे. काहीतरी बदल पाहिजे. या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली, नाश केलाय. म्हणून तर आपल्याला आनंदाचा कणीस भोगायचे आज दिवस वाट्याला आले. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. आणि कर्म कोणाला चुकलंय हो? कर्म कोणाला चुकलंय? कर्म कोणाला चुकलं नाही. मी नेहमी सांगत असतो, एक वेळेस आई वडिलांना नाही घाबरला तरी चालेल, देवाला नाही घाबरला तरी चालेल,
बायकोला नाही घाबरलं तरी बी चालेल हो, चालतंय की तरी बी, पण माणसाने कर्माला घाबरावं, कारण कर्म गाठून बक्षीस देतं. अहो म्हणतात ना, जसं तुम्ही कर्म करसाल ना तसंच बघायला लागत. केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा. सगळे मावळ्यांसाठी जर घरून येताना हात आणले असतील तर जोरदार टाळ्या वाजवा बरं सगळे. आणि खरं तर प्रमाण गायल्याबरोबर आहे टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता झोपतील नाही, यांना काहीच काम नाही म्हणल्यावर सत्यवान झोपतील नाही. यांनी प्रमाण म्हणल्याबरोबर काय करायचं, काय करायचं तुम्ही, टाळी वाजवायची. कर्म कुणी करावं, कसं करावं ठरलेलं आहे. कुरुक्षेत्र रंगलंय 5 पांडवांचं, दुर्योधनांचं. कृष्ण कन्हैया ड्रायव्हर झालेत अर्जुनाचे. ड्रायव्हर अर्जुन, मैं सिर्फ ड्राइवर बनूंगा, हाथ में शस्त्र नहीं लूंगा. हा केशवा, पण निदान सांगशील का नाही मला कोणा संग कसं लढायचं ती, मला मार्गदर्शन कर. एकदा वाट ठोकल्यावर लई हलपाटा होतो रे. कृष्ण कन्हैया अर्जुनाला घेऊन रणांगणात गेलेत. लक्षावधीचं सैन्य समोर आहे, लक्षावधीचं सैन्य पाठीमाग आहे. अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, केशव तनिक अपना रथ ही आगे लो, मैं देखना चाहता हूं कि मेरे साथ युद्ध करने के लिए कौन कौन आया है. त्याला काय लगेच चावी खवली त्यांनी. घोड्याची लगाम खेचली की घोड्यांच्या टापांचा आवाज. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य एका लाईनीत रथ उभे होते. भीष्म पितामहाने आदेश दिला द्रोणाचार्याला, ए गुरुवर्य, ये आपका शिष्य अर्जुन ये बचपना पागलपने ऐसा क्यों कर रहा है. एक आप ही हो कि इसे रोक सकते हो. कृपाचार्य आपके अर्जुन शिष्य को रोकिए, इसे रोकिए. गुरुवार्याने बाण काढला, लगेच लावायचा की लगेच यांनी ब्रेक लावलं अर्जुनाला. कृष्णाने ब्रेक लावलं रथाला, रथ थांबला. एक नजर फिरवली, काही अंतरावर दिसले त्यांना कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म पितामह, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन, विकर्ण. ही रक्ताची जीवाभावाची माणसं दिसली. आणि जसं तुम्हाला पाहून मला घाम आलाय ना, तसं त्यांना पाहून अर्जुनाला घाम आला. हातातला चालू असलेला व्हॉट्सअप सहित मोबाईल गळून गेला. अर्जुनाचा धनुष्यबाण गळून गेला. पाठीमागं खुर्ची होती, त्याच्यावर टिकूनच बसला रिलॅक्स. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याच्या खाणी, न कळता न सांगता समज कळतं त्याला. येडाय होय अरे कृष्णा. कृष्णाने तरी नाटक कंपनी चालू केली. अर्जुन के पीछे देखा, अर्जुन
क्या हुआ? क्यों बैठे? केशव, क्या मैं इनके साथ युद्ध करूंगा? ये तो मेरे खून के रिश्तेदार है। मग रानात येण्याच्या अगोदर तू काय तंबाखूला चुना लावून आला होता काय? तुला माहिती नव्हतं किसके साथ युद्ध करने वाला है तू? अर्जुन, तुम्हें इनके ही साथ युद्ध करना है, उठो। नहीं केशव, नहीं, मैं इनके साथ नहीं युद्ध कर सकता। केशव, माझ्या हातांना धनुष्यबाण काय आहे, कसं आहे, काही माहिती नव्हतं रे. माझ्या गुरुदेवाना द्रोणाचार्य, अच्छा अगर ये दुनिया का है तो सबसे बड़ा धनुर्धारी इस ब्रह्मांड में है कौन? तो सारा ब्रह्मांड कहता है कि अर्जुन से बड़ा दुर्योधन नहीं 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 है। अर्जुन से भी बड़ा इस ब्रह्मांड में धनुर्धारी और कोई नहीं है तो सिर्फ अर्जुन। इतना बड़ा हमें बनाया हमारे द्रोणाचार्य और इनके साथ हम युद्ध कर सकते हैं? नहीं केशव, नाही. ज्यांच्या मांडीवरती खांद्यावरती खेळलो, लहानाचा मोठा झालो, हमारे तात के तात भीष्म पितामह, मी त्यांच्या बरोबर युद्ध करायचं नाही. केशव, ये युद्ध मैं नहीं कर सकता. अरे जीवाभावाची रक्ताची माणसं मारायची आणि ते दिल्लीच्या तख्तावरती बसायचं, राज्य करायचं तरी कोणासाठी, कशासाठी? रक्त सांडून जर मला हे राज्य मिळत असेल, हे केशव मला हे राज्य नकोय. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुन गलत लफ्ज इस्तेमाल कर रहे हो. गलत गलत अर्जुन, खरं तर या कुरुक्षेत्रात या रणांगणात आल्यानंतर मला फक्त एकच आठवतं, तुझा आणि माझा जन्म याच कारणासाठी झाला. अर्जुन, आपके हाथ में और नसीब में आया हुआ कर्म छोड़कर भाग रहे हो. मत भाग, कर्म कर अर्जुन, कर्म कर. अर्जुन, तुझ्या डोक्यातलं मेमरी कार्ड मी जरा ह्या जन्मात थोडं बारीक टाकलंय, पण मला सगळं आठवतंय. प्रत्येक जन्मात अर्जुना तू माझ्या बरोबर आहेस आणि मी तुझ्या बरोबर आहे. अर्जुन, आज मी तुझ्या बरोबर आहे. दुर्योधन ज्या वक्ताला माझ्याकडे मागणी प्रकरणात काहीतरी मागायला आलता ना, त्याच वेळेस यदा कदाचित मी त्याच्याकडूनही उभा राहिलो असतो, पण नाही, ते त्याचं नशीब नाहीये. कदाचित ते त्याचं नशीब नाहीये. अर्जुना, आज मी 5 पांडव तुमच्याकडून आहे, याचं कारण एकच आहे, तुम 5 भाई सत्यवादी हो, सिर्फ सत्यवादी. अर्जुन, और अपने कलीजे पर आज लिख लो कि जहां सत्य होता है वहां धर्म होता है, जहां धर्म होता है वहां कृष्ण होता है, और जहां कृष्ण होता है अर्जुन, वहां तो विजय ही विजय होता है. अर्जुन, आज मी तुझ्या बरोबर आहे याचं कारण फक्त धर्म तुझ्या बरोबर आहे. मी जर ठरवलं ना तर हे युद्ध मी थांबवू शकतो आज या घडीला. पण काय करणार अर्जुना? अर्जुना, मी तुला एक डेमो दाखवतो, डेमो. विराट रूप अर्जुनाला कृष्णाने दाखवलं आणि रूप दाखवल्यानंतर पुन्हा त्या मूळ रूपात आला कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, या ब्रह्मांडामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव माझ्या ऐश्वर्यावर चालतो, बोलतो, डोलतो, नाचतो बर का. पलीकडे लिंबाचं झाड आहे ना, ते लिंबाचं झाड मी माझ्या सत्तेशिवाय हालत डोलत नाही. झाडाची या पाने आली जाती करता, झाडाची या पाने आली जाती करता.
आयुष्यावर सत्ता माझे अर्जुना, तारणारा मीच आहे, मारणारा मीच आहे. अर्जुना कर्मापासून पळू नका. आता तुला लई समजून सांगायचं म्हणलं ना अर्जुना, माझ्याकडे तेवढा वेळ नाही रे. टाइम इज मनी, नाही तर पुसा ना कोणी. माझ्याकडे वेळ नाहीये. तुला सगळं काय सांगायचंय ते मी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. घरी गेल्यानंतर निवांत वाच, त्यातला चांगला अभ्यास करा अर्जुना. उसके बाद तुम्हें पता चलेगा कि ये मेरा तुम्हें कहने का मतलब क्यों था. लाभ कोणालाच मिळत नाही कर्म केल्याशिवाय. लाभ नाही फुकासाठी, लाभ नाही फुकासाठी केल्या विना जीवासाठी. आवाज दे बाळा मला थोडासा आवाज. कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं. कर्म गाठून बक्षीस देतं. तुम्हाला ते महाभारतातली कथा छोटीशी माहिती असेल, एका वाक्यात सांगतो. अंबा नावाची स्त्री शक्ती भीष्मपिता आला मला म्हणले माझ्या बरोबर लग्न करा. तुम्ही मला पळून आणलंय 3 राणी आमच्या बहिणींना. त्यांना ठीक आहे ते ज्यांच्या बरोबर लावायचं त्यांना. मैंने मेरा दिल किसी और को दिया जिसका नाम है शाल्वा. भीष्मपिता म्हणले मी नाही लग्न करू शकत तुझ्या बरोबर. ती कथा खूप मोठी, आपल्याकडे वेळ नाही तेवढा. म्हणले मी तुला मारणार, मी तुझा कार्यक्रम लावणार, मी तुला फाडून टाकेन. भीष्मपिता म्हणले तुला काय करायचं ते कर, पण मी लग्न करू शकत. ती जंगलात गेली, तप केलं, महादेवाला प्रसन्न केलं. महादेवाला एकच प्रश्न विचारला, हर हर महादेव, मैं भीष्म पितामह को मारना चाहती हूँ. महादेव म्हणले तुला या जन्मात शक्य नाही. नेक्स्ट लगेच लाकडं गोळा केले, चिता उभा केली, चितेत उडी टाकली. एंड पुढचा जन्म घेतला तिने शिखंडी म्हणून. अर्जुनाच्या रथावर आली आणि अर्धा भीष्म पिताला बोलू लागले, पितामह क्या आपने हमें पहचाना. झालं माझं सांगून झालं, जाऊ का घरी. कर्म गाठून बक्षीस देतं. ह्या जन्मात नाही, पुढचा जन्म घेतला, पण कर्म पितामहाकडे फिरून आलं. विठाला विठाला.